चला तर मग आजच्या भागात किनाऱ्यावर परतलेली लाटमधलं बघूया आपण विजयचं पहिलं प्रेम. त्या संध्याकाळी मोनिकाच्या आयुष्यातील शांतता बदलू लागली. पूर्वी तिला दिवस संपवण्यासाठी जगावं लागायचं. आता मात्र कुणाची वाट पाहण्यासाठी. विजय आश्रमात येणार असला की त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. आणि विजय समुद्रावर कितीही मोठं वादळ असलं तरी त्याच्या मनात आता एक शांत किनारा तयार झाला होता. प्रेम अचानक होत नाही, ते हळूहळू मनात उतरतं. जसं पहाट शांतपणे रात्रीला बाजूला सारतं तसं. एक दिवस विजय मुलांसाठी पतंग घेऊन आला. संपूर्ण आश्रमाच्या अंगणात आनंद पसरला. लहान मुलं धावत होती, हसत होती. मोनिका दूर उभी राहून ते सगळं पाहत होती. विजय तिच्याजवळ आला. "तू खेळत नाहीस?" आणि ती हलकसं हसली. अनाथ मुलं लवकर मोठी होतात विजय. खेळायचं वय फार लवकर संपतं त्यांचं. हे ऐकल्यावर विजय काही क्षण शांत राहिला. मग त्याने तिच्या हातात पतंगाची दोरी दिली आणि म्हणाला, "मग आज पुन्हा एकदा लहान हो." त्या एका वाक्याने मोनिकाच्या डोळ्यात चमक आली. बऱ्याच वर्षांनी ती मनापासून हसली. आकाशात पतंग उडत होता आणि तिच्या मनात पहिल्यांदा आशा. त्या दिवसानंतर त्यांचं नातं अधिक खोल होत गेलं. कधी दोघं मुलांसोबत बसून गोष्टी सांगायचे, तर कधी समुद्रकिनारी फिरायला जायचे. मोनिकाला समुद्र खूप आवडू लागला होता. ती अनेकदा शांतपणे लाटांकडे पाहत राहायची. एकदा विजयने विचारलं, "का बघतेस एवढं?" ती मंद हसली. "समुद्र विचित्र आहे." विजय म्हणाला, "कसा?" "वरून खूप मोठा दिसतो, पण आतून तोही कुणाच्या किनाऱ्याशिवाय अपूर्ण आहे." विजय तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवलं, ही मुलगी फक्त सुंदर नाही, ती खोल आहे. एका रात्री समुद्रकिनाऱ्यावर दोघं बसले होते. दूर दीपगृहाचा प्रकाश दिसत होता. वारा खारट होता, लाटा येत होत्या आणि परत जात होत्या. मोनिका अचानक म्हणाली, "तुला कधी भीती वाटत नाही?" विजय म्हणाला, "कशाची?" "एखाद्याला खूप प्रेम करण्याची." विजय हलकसा हसला. "सैनिकाला मृत्यूची सवय असते, मग प्रेमाची भीती कशाला?" मोनिका काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, "कारण ज्याच्या आयुष्यात कुणी नसतं ना, त्यांना कुणी मिळाल्यावर ती गमावण्याची भीती जास्त वाटते." त्या शब्दांनी विजयचं मन भरून आलं. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला. "मी सैनिक आहे मोनिका. वचन देऊ शकत नाही की मी नेहमी तुझ्याजवळ असेन." तो थोडा थांबला आणि म्हणाला, "पण जिथे कुठे असेल ना, माझ्या मनात फक्त तू असशील." मोनिकाच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री समुद्राने दोन एकट्या माणसांना एकमेकांच्या जवळ आणलं. काही दिवसांनी विजयने मोनिकाला घरी आणलं. देशमुखवाडा शांत होता. अंगणात तुळशीसमोर दिवा लागला होता. रोहिणी दारात उभी होती आणि मोनिका थोडी घाबरलेली होती. तिने कधी घर हे अनुभवले नव्हतं. रोहिणी तिच्याजवळ आली. क्षणभर तिने मोनिकाच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि मग हलकसं हसली आणि म्हणाली, "आते बाळ." बाळ हा शब्द ऐकताच मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अनेक वर्षांनी कुणीतरी तिला नात्याने हाक मारली होती. त्या रात्री तिघं बराच वेळ गप्पा मारत बसले. रोहिणी मोनिकाचं बोलणं शांतपणे ऐकत होती आणि तिला जाणवत होतं, या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य असलं तरी मनात खूप रिकामपण आहे. जेवताना रोहिणीने तिच्या ताटात वाढलं आणि म्हणाली, "आणखी घे." मोनिका थोडी संकोचली आणि म्हणाली, "नको." रोहिणी हसली आणि म्हणाली, "आईसमोर नको म्हणायचं नसतं." त्या क्षणी मोनिकाचं मन पूर्णपणे भरून आलं. ती डोळे खाली करून शांत बसली. विजय दुरून हे सगळं पाहत होता. त्याला जाणवलं, हे फक्त प्रेम नाही, हे घर तयार होण्याची सुरुवात आहे. त्या रात्री मोनिका परत जाताना दाराशी थांबली. तिने घराकडे पाहिलं. दिव्याचा मंद प्रकाश, तुळशीचा सुगंध आणि घरातून येणारी ऊब. तिला अचानक भीती वाटली. जर हे स्वप्न असेल तर? विजय तिच्या शेजारी उभा राहिला. "काय विचार करतेस?" ती हळू आवाजात म्हणाली, "मला पहिल्यांदाच कुठेतरी परत यावंसं वाटतंय विजय." आणि विजय शांतपणे हसला.
मग परत येत जा. बाहेर रात्रीचा वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यासोबत 2 आयुष्यांमध्ये प्रेम शांतपणे रुजत होतं. चला तर मग आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विजयचं लग्न, आणि ते बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.